आता पाहणार आहोत मोठ्या राजकीय बातम्या। ठाकरे बंधूंचे सूर जुळण्याआधीच मिठाचा खडा, आम्ही केमछो वरळी म्हणून कोणाचे पाय चटले नाही, जिलेबी आणि फाफडा उद्धव ठाकरे आपडा म्हणालो नाही, राऊतांना उत्तर देताना देशपांडेंनी ठाकरेंच्या शिवसेनेला डिवचलं। युतीबाबत उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे काय बोलतात हे महत्त्वाचं, मिठाचा खडा टाकणाऱ्यांकडे दुर्लक्ष केलं पाहिजे, ठाकरेंच्या शिवसेनेतील सुषमा अंधारेंचं संदीप देशपांडेंना प्रत्युत्तर। संदीप देशपांडेंचं पद मनसेचं आणि काम भाजपचं, भाजपनं देशपांडेंच्या पत्नीला शासकीय पद दिल्यानं त्यांना ठाकरेंची सेना आणि मनसेची युती होऊ द्यायची नाहीये, शरद कोळींची टीका। संजय राऊतांनी शिवसेना हायजॅकचा प्रस्ताव शिंदेंकडे मांडला होता, राऊतच सर्वात पहिले फुटणार होते, मात्र शिंदेंनी प्रस्ताव नाकारल्यानं ते थांबले, गुलाबराव पाटील यांचा आरोप। भय आणि भ्रष्टाचारामुळे आमचे आणि पवारांचे आमदार सोडून गेले, गुन्हा दाखल होईल या भीतीनं गुलाबराव पाटील गेले, संजय राऊतांचं गुलाबरावांना प्रत्युत्तर। गद्दार कोण यावर पुस्तक लिहिण्याची गरज, सर्वात मोठा गद्दार संजय राऊत, उद्धव ठाकरेंची जी अवस्था झाली त्याला संजय राऊतच जबाबदार, नितेश राणेंचा संजय राऊतांवर निशाणा। मी नाराज नाही, मात्र 8 वेगवेगळ्या निवडणुका जिंकल्यावर थांबावंसं वाटतं, आगामी निवडणुकांची जबाबदारी घ्यायला हवी, भास्कर जाधव यांच्याकडून स्पष्ट। सर्वात आधी जाधव सुरतच्या सीमेपर्यंत आले होते, मात्र शिंदेंनी सांगितलं तुमचा विचार नंतर करू, शिवसेनेतील बंडावरून रामदास कदम यांचा दावा, तर जाधवांना जनता संन्यास घ्यायला लावेल अशी ही टीका। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी भाजप ॲक्शन मोडवर, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उद्या वर्षा निवासस्थानी बोलावली बैठक, चंद्रशेखर बावनकुळे, रवींद्र चव्हाण, मंत्री चंद्रकांत पाटील, गिरीश महाजन, अतुल सावे राहणार उपस्थित।